की आज तुम्ही हे छापल्यामुळं, तुम्ही दाखवल्यामुळं आमच्यापर्यंत बातमी आली आणि मी मदत करू शकलो. खरं तर माझ्या परिवारात देखील हे आम्ही दुःख पाहिल्यामुळं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आणि एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिकवण. एकनाथ शिंदे साहेब देखील अशाच प्रकारे कुठेही धावून जातात आणि मदत करतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या बुलढाण्याचे सगळे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, स्थानिकचे आमचे जिल्हा प्रमुख केंद्रे साहेब, आमचा गोपीनाथ या दोघांनी तर बैलजोडी शोधाकरता 4-5 बाजार पायाखाली काढलेत आणि शेवटी कर्नाटकामध्ये जमालपूरला गेले आणि काल सकाळीच त्याने जोडी इथे आणून त्या ठिकाणी ठेवली, जेणे त्याच्यामुळे आज मला ही आपल्याला यांना प्रदान करतात. उद्या तुमची सत्ता आहे. कृषी मंत्री त्या दिवशी फोनवर बोलले बाबांना, आईंना, आणि आम्ही सर्वतोपरी मदत करू म्हटले आणि त्यांनी पाठवलं फक्त एक पोतं बियाणं आणि एक खताचं पोतं. सरकार कुठंतरी गांभीर्यानं बघत नाही अशा गोष्टींना. मला वाटते अशा गोष्टीकडे सरकार वगैरे म्हणून पाहिलं नाही पाहिजे, तर माणुसकी म्हणून पाहिलं पाहिजे की कोण सरकारमध्ये आहे, कोण सरकारमध्ये नाही, हा इथला विषय होऊ शकत नाही. पण ती मदत सर्वतोपरी करू म्हटलं काहीच दिलं नाही ना त्यांनी. एक खताचं पोतं आणि बियाणं करायला पाहिजे. सरकारने भरपूर मदत करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याशी वेळ आली नाही पाहिजे. आणि निश्चितपणे आता हाऊस चालू आहे. मला जशी संधी मिळेल तसा मी हा प्रश्न विचारला आणि कृषी मंत्र्यांनी का मदत केली नाही हा प्रश्न मी नक्की विचारला. उद्या आषाढी एकादशी आहे. आज आपण शेतकऱ्यांचं पाय धुवून हे औक्षण पण केलेलं आहे. काय भावना आहेत? खरं तर शेतकऱ्यांच्या चरणामध्येच आपला विठ्ठल आहे, कारण त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत. आणि म्हणून उद्याची आषाढी एकादशी दर्शन मला आज या दोन्ही शेतकऱ्यांचं पाद्यपूजन करून मला या ठिकाणी मिळालेलं आहे. मी या दोघांच्या चेहऱ्यात माझे आईवडील पाहिलेले आहेत आणि प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये आपले आईवडील बघावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचं दुःख आपल्याला समजता येईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले, सभा लावली. कसं संपू देऊ ना मग आपण राजकीय विषयावर सांगा. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहे. तुम्ही ज्या बाळासाहेबांना वंदनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत. आनंद आहे का? कसं काय वाटतंय? बघा, 15 वर्षाआधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता, पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब गेले, त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाही आहे. आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे. मला नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल. ठाकरे आडनावचा ब्रँडचा फरक नाही आता राहिलेला नाही. ब्रँड राहिलेला आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. तेव्हा पण आपण 70-74च्या पुढे कधी गेलो नाही आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चालू आहे. आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही. तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं. मला सांगा, आज आम्ही परराज्यात जातो, तुम्ही मराठी बोलणार आहात का? मग तुमच्या मुंबई, ठाण्या, पुण्यात सगळ्या ठिकाणी KG1 KG2च्या इंग्लिशच्या सूट शिकतात. जिथे MPSC शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी. मग तुमच्या पोरांना तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला? सगळा कोणता मुंबईकर नाकारतो, कोणता ठाण्यावाला नाकारतो. आणि आज हिंदीच काय, तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचे आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही. फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहतात, 30-30 वर्ष राहतात आणि मराठी बोलत नाही. मी मराठी बोलणार नाही असा विरोध करणाऱ्यांना काय तुमचं त्याला लागूनच प्रश्न आहे. केडिया म्हणतो मराठी बोलण्याची लाज वाटते मला. जो कोणी मराठी बोलण्याची लाज वाटतो म्हणतो त्याचं थोबाड फोडलंच पाहिजे. पण हिंदीचा आम्हाला हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा अपमान देखील आपण सहन करता कामा नये. पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथं काय बोललं पाहिजे? मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील, हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे? मग मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याची संवाद साधतो ते लोक तर आमच्याशी मराठीतच बोलतात, बऱ्यापैकी बोलतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.